मी नवरी होऊन माझ्या खोलीत बसले होते, परंतु माझ्यात काहीच उत्साह नव्हता आणि नाही मला काही आनंद झाला होता, कारण की मी एक नको असलेली नवरी होते. माझं हृदय प्रत्येक भावनेपासून दूर दूर होतं. मी त्यावेळेला माझ्या दुःखातच होते की इतक्यातच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. माझं दुःखी होण्याचं कारण हे होतं की मी माझ्या मैत्रिणीची सवत म्हणून त्या घरात आले होते. नीतासोबत जेव्हा माझी मैत्री झाली तेव्हा माझं वय 5 वर्ष होतं. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला अनाथ आश्रमामध्ये पाहिलं होतं. जेव्हा मला समजायला लागलं तेव्हापासूनच मी अनाथ आश्रमाचं वातावरण पाहिलं होतं. मला आश्रमात सांगितलं होतं की मी 1 दिवसाची होते तेव्हा कोणीतरी मला अनाथ आश्रमाच्या बाहेर असलेल्या पाळण्यात ठेवून गेलं होतं. कदाचित मी माझ्या आईची 5वी किंवा 6वी मुलगी असेल आणि माझ्या बापाने माझ्या आईला घटस्फोटाची धमकी दिली होती की जर मुलगी झाली तर मी तुला घटस्फोट देईन. त्यामुळेच तिने मला गुपचूप त्या पाळण्यात टाकलं होतं. किंवा मी कदाचित अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी होते. त्यामुळेच त्या माणसाने मला अनाथ आश्रमाच्या बाहेर असलेल्या पाळण्यात ठेवून माझ्यापासून सुटका मिळवली होती. मला माहीत नव्हतं की माझी आई कोण आहे, बाप कोण आहे. जेव्हा 3 वर्षाची असताना थोडंफार समजू लागलं तेव्हा स्वतःला अनाथ आश्रमामध्येच असलेलं पाहिलं होतं. मी तिथे जी काही मला सुकी भाकरी मिळायची ती अगदी शांतपणे खायची. लहानपणापासूनच आम्हाला संयम शिकवलं होतं. माझीच काय, अनाथ आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक मुलाची तीच अवस्था असते. परंतु एके रात्री मी झोपले होते जेव्हा मला एका रडणाऱ्या मुलीचा आवाज ऐकू आला. मला अगदीच गाढ झोप लागायची नाही, त्यामुळे लगेचच मला जाग आली. मला असं वाटलं की जणू काय त्या रडणाऱ्या मुलीचा आवाज जवळजवळ येत आहे. तिच्या आवाजामुळे मी खूपच बेचैन झाले होते. अचानकच आमच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. समोर एक कामवाली होती. एका 5 वर्षाच्या मुलीचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन आली. माझं देखील त्यावेळेला वय जवळपास 5 वर्ष होतं. ती मुलगी फक्त रडत होती. आई आई असं हाक मारत होती. बोलत होती की मला माझ्या आईजवळ जायचं आहे, मी इथे नाही राहू शकत, मी माझ्या आईविना मरून जाईन, देवासाठी मला माझ्या आईच्या घरी सोडा. ती कामवाली बोलू लागली, तुझा ठिकाणा इथेच आहे, त्यामुळे रडून रडून आम्हाला त्रास देऊ नकोस. माझ्या शेजारील अंथरूण रिकामं होतं. कामवालीने तिला तिथे बसवलं. बोलू लागली, चल झोप आणि खबरदार जर तू रडून पूर्ण आश्रम डोक्यावर घेतलंस तर. जेव्हापासून आली आहेस नुसती रडत आहेस. ती कामवाली तिला ओढून बाहेर निघून गेली. मी उठून बसले होते तेव्हा ती मला बघू लागली आणि आतल्या आत हुंदके देऊ लागली. थोडीफार घाबरलेली देखील वाटत होती. डोक्यावर पट्टी बांधली होती. मला तिच्यावर खूप दया येत होती. माहीत नाही का, मला नीताला बघून माझ्या मनामध्ये एक वेगळीच वेदना जाणवत होती. मी तिच्या अंथरुणावर आले, तिला मिठी मारली. कदाचित तिला देखील एका मिठीची गरज होती. ती ओक्साबोक्शी रडू लागली. मी तिला विचारलं, तू इथे कशी आलीस? बोलू लागली, मला माहीत नाही, मी तर माझ्या आईबाबांसोबत बसमधून जात होते. आम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होतो. तिथे माझी आजी राहते, परंतु रस्त्यामध्ये ती बस दरीत कोसळली. माझ्या देखील डोक्यावर लागलं होतं, परंतु जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी रस्त्यावर पडलेले होते आणि माझ्या आजूबाजूला पोलीसवाले होते. ते बोलू लागले की या मुलीला शुद्ध आली आहे. जेव्हा मी उठले तेव्हा मी तिथे उभ्या असलेल्या पोलिसांना माझ्या आईवडिलांबद्दल विचारलं. ते बोलू लागले की सगळे लोक दरीत कोसळून मरून गेले आहेत, बस फक्त तू एकटीच जिवंत राहिली आहेस. असं बोलून त्यांनी मला 2 दिवस दवाखान्यात ठेवलं आणि मग त्यानंतर ते मला इथे सोडून गेले. परंतु मला माझ्या आईजवळ जायचं आहे. माझी आई मला कसं सोडून जाऊ शकते? हे ऐकून मी एक दीर्घ श्वास घेतला. ती बोलू लागली, माझे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करतात, मी त्यांची लाडकी आहे. माझी खोली देखील खूप मोठी आहे. माझ्याजवळ खूप जास्त खेळणी होती. मी इथे नाही राहू शकत, मला इथे नाही राहायचं, मला माझ्या घरी परत जायचं आहे. ती रडत होती. तिचे ते हुंदके मला त्रास देत होते. माझ्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले. माहीत नाही नीतामध्ये अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे मी तिच्यावर खूप प्रेम करू लागले आणि ती देखील माझ्यावर खूप प्रेम करू लागली. जसजसा वेळ निघून चालला होता आम्हा दोघींची अशी परिस्थिती होती की 1 मन आणि 2 शरीर. मग जिथे नीता असायची तिथे मी नक्कीच दिसायचे. जेव्हापर्यंत नीता यायची नाही तेव्हापर्यंत मी जेवायची नाही. तिची देखील तीच अवस्था होती. आणि मग अशा प्रकारे वेळेनुसार आमचं ते प्रेम देखील वाढत गेलं. आम्ही अनाथाश्रमात राहूनच 10वी पास केली. आम्ही दोघी अभ्यासात देखील हुशार होतो. त्यामुळे इंचार्जकडून परमिशन घेऊन आम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. पुढे 15वी देखील पास केली. अनाथ आश्रमाच्या इतर मुलांना आम्ही शिक्षण देऊ लागलो. त्याच वेळेला नीतासाठी एका चांगल्या मुलाचं स्थळ आलं. त्या मुलाचे वडील या जगात नव्हते.
त्याच्या काकाने त्याचा सांभाळ केला होता, परंतु त्यांचा देखील मृत्यू झाला होता. त्याचं स्वतःचं घर होतं आणि तो खूप चांगला कमवायचा. त्याने विचार केला की एका अनाथ मुलीसोबत लग्न करून तिला आधार द्यावा, परंतु तो बोलायचा की मुलीला मी स्वतः बघून पसंत करेन. खरं तर मी देखील दिसायला सुंदर होते, परंतु नीता दिसायला खूपच सुंदर होती. आम्ही 5 तरुण मुली होतो ज्या लग्नाच्या वयाच्या होतो आणि बाकीच्या मुली वयाने कमी होत्या किंवा वयाने जास्त होत्या. त्यामुळे इन्चार्जने आम्हालाच बोलावलं होतं. त्या तरुण मुलाने ओझरती नजर आमच्यावर टाकली आणि नीतावर येऊन त्याची नजर खेळली. तो बोलू लागला की मी या मुलीसोबत लग्न करू इच्छितो. हे ऐकून तर नीताच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. ती खूपच टेन्शनमध्ये आली. इन्चार्ज बोलू लागली, ठीक आहे, तुम्ही एका आठवड्यापर्यंत या आणि येताना साक्षीदार सोबतच वकील घेऊन या. हे ऐकताच नीता लगेच बोलू लागली, मला नाही करायचं लग्न. असं बोलून ती धावतच तिथून निघून गेली. आम्ही 4 मुली आणि इन्चार्ज तिला अगदी हैराण होऊन पाहू लागलो. कोणालाही यामागचं कारण माहीत नव्हतं. त्या तरुण मुलाला देखील थोडा धक्का बसला. इन्चार्ज बोलू लागली, तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला पसंत करा. परंतु तो बोलू लागला, नाही, मला तीच मुलगी पसंत आहे आणि मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. कदाचित असं झालं असेल की अचानक लग्नाचा विषय निघाला, त्यामुळे ती घाबरली असेल. तुम्ही तिला समजावा. मी आठवडाभरानंतर साक्षीदार आणि वकिलाला घेऊन येईन. असं बोलून तो तरुण मुलगा तिथून निघून गेला. माझ्या इन्चार्जने दीर्घ श्वास घेतला. बोलू लागली, खरं तर इथे अशी चांगली स्थळं येत नाहीत आणि नशिबाने जर एखादं चांगलं स्थळ आलं तर आम्ही ते त्या मुलीचं चांगलं नशीब मानतो. आम्ही या मुलाची पूर्ण चौकशी केली आहे. हा खूपच सभ्य पुरुष आहे, चांगला कमावतो, स्वतःचं घर आहे. मग नीताला अजून काय पाहिजे? मग मला बोलू लागली, कामिनी, तू समजावून सांग नीताला. हिला समजावून सांग की अशी स्थळं पुन्हा पुन्हा येत नाहीत. मी म्हणाले, हो मॅडम, मी तिला समजावेन. हैराण तर मी पण झाले होते की नीताने नकार का दिला. जेव्हा मी वर खोलीत गेले तेव्हा ती खूप रडत होती. मला बघून मला मिठी मारून हुंदके देत रडू लागली. बोलू लागली, कामिनी, मला नाही करायचं त्याच्यासोबत लग्न. मी म्हणाले, का नाही करायचं? काय वाईट का आहे त्याच्यामध्ये? नाही त्याचं वय जास्त आहे आणि नाही दिसायला वाईट आहे आणि नाही गरीब आहे. असं स्थळ तर एखाद्या नशीबवान मुलीलाच मिळतं. आईवडिलांच्या घरी असलेल्या मुलीला जर असं स्थळ मिळालं तर ते देखील स्वतःला त्यांचं चांगलं नशीब मानतात. तुला तर अनाथ आश्रमामध्ये असं स्थळ मिळालं आहे, मग नकार का देतेस? ती बोलू लागली, मी तुला सोडून नाही जाऊ शकत. हे बघ कामिनी, आपण एकमेकींच्या सुखादुःखाच्या साथी आहोत आणि आपण नेहमी सोबत राहू. तू नेहमीच माझे अश्रू पुसले आहेस आणि मी तुझे. मला नाही वाटत की आपल्याला तिसऱ्या कोणाची गरज आहे. आपण असंच आपलं आयुष्य अनाथ आश्रमात घालवू. इथल्या मुलींना चांगलं शिक्षण देऊ, इथलं कारभार सांभाळू, मग असंच आपलं आयुष्य निघून जाईल. लग्न करणं काही गरजेची गोष्ट नाही. मी म्हणाले, तू वेडी झाली आहेस का? तो मुलगा तुला बघून तुझा दिवाना झाला आहे. बोलत होता की मला त्याच मुलीसोबत लग्न करायचं आहे. नवऱ्याचं प्रेम ही एक वेगळीच गोष्ट असते ग. आणि ही तर प्रत्येक बाईची इच्छा असते, एक स्वप्न असतं की तिच्यावर कोणीतरी प्रेम करावं. तू तर याबाबतीत देखील नशिबान आहेस की तो मुलगा तुझ्यावर पहिल्या नजरेत प्रेम करू लागला आहे. ती बोलू लागली, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तो माणूस मला खूप लांब घेऊन जाईल. कदाचित असंही होईल की तो मला या अनाथ आश्रमात पुन्हा येऊच देणार नाही आणि नाही तुला भेटून देणार. मी तर मरूनच जाईन. तुला जर बघितलं नाही तर मी मरूनच जाईन. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ती खूपच इमोशनल होत होती. मी तिचे अश्रू पुसले, तिला खूप समजावलं आणि मग तिला वचन देखील दिलं की मी स्वतः तुझ्या नवऱ्यासोबत बोलेन की त्याने तुला प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथे घेऊन यावं. ठीक आहे? मी खूप जास्त समजावल्यानंतर ती कुठे जाऊन या गोष्टीसाठी तयार झाली. परंतु लग्नाच्या दिवशी ती खूपच घाबरलेली होती. सारखं माझा हात पकडून मला तिच्याजवळ बसवायची. बोलायची की तू माझ्याजवळून जाऊ नकोस. मी देखील तिच्याजवळ बसून राहिले. माझं देखील मन उदास होतं, परंतु तरी देखील लग्न तर तिला करायचंच होतं. मी यासाठी खुश होते कारण की माझ्या मैत्रिणीला आता चांगलं आयुष्य मिळणार होतं. मग मला अजून काय पाहिजे होतं? लग्न झाल्यानंतर नीता मला मिठी मारून खूप रडू लागली आणि मग तिची पाठवणी झाली. मी निलेश भाऊंना अगदी कटाक्षाने सांगितलं होतं की 2-3 दिवसानंतर तुम्ही तिला इकडे घेऊन या आणि त्यांनी देखील या गोष्टीवर होकार दिला. ते खरंच खूप चांगले होते. त्यांनी 2-3 दिवसानंतरच नीताला पूर्ण दिवस अनाथ आश्रमात सोडलं होतं. जेव्हा नीता इथे आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मला देखील खूप बरं वाटलं. ती इतकी खुश होती की त्या आनंदाची कोणतीच सीमा नव्हती. सारखं मला तिच्या नवऱ्याबद्दल सांगायची.
बोलायची, कामिनी तो खूप चांगला आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो, माझी खूप काळजी घेतो. माहीत आहे, तो बोलतोय की तुला पाहिल्यावर पहिल्या नजरेतच मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. तू इतकी सुंदर आहेस. मी खुश होते की चला, नीता तिच्या आयुष्यात खुश आहे. त्यानंतर ती जेव्हा कधी यायची तेव्हा मला तिच्या संसाराबद्दल खूप काही सांगायची. तिचं बोलणं फक्त निलेशबद्दलच असायचं. तो हे बोलतोय, तो ते बोलतोय, तो असा आहे, तो तसा आहे, माझी काळजी घेतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. निलेश नीतावर खूप प्रेम करत होता, अगदी मनापासून प्रेम करत होता. 1 वर्ष निघून गेलं, परंतु अजूनही नीताला काहीच मूलबाळ झालं नव्हतं. तरी देखील निलेशच्या प्रेमामध्ये काहीच फरक पडला नव्हता. त्याच दिवसांमध्ये इंचार्जने मला सांगितलं की आता मी ऑफिसमध्ये बसून तिचं काम सांभाळावं, कारण की ती आता जास्त वेळ देऊ शकत नाही. ती थोडी आजारी राहू लागली आहे. मी इंचार्जची खुर्ची सांभाळली. आता ती खूप कमी यायची, परंतु तिचा भाऊ मनोहर ऑफिसमध्ये यायचा. तो ऑफिसची इतर कामं सांभाळायचा आणि अनाथ आश्रमाच्या कारभाराबद्दल मला त्याच्यासोबत चर्चा करावी लागायची. खूपच मोकळ्या मनाचा माणूस होता, खूपच मोकळ्या मनाचा हसमुख माणूस होता. दिसायला इतका काही खास नव्हता, परंतु अगदी मनमिळावू होता. प्रत्येक गोष्टीवर हसायचा, मस्ती करायचा. पहिले तर त्याच्यासोबत बोलायला मी खूप घाबरायचे. तो असा मुलींबद्दल खूप काही बोलायचा की सुंदर मुलींचे खूप नखरे असतात, त्या मुलांसोबत नीट बोलतच नाही. इतकं तरी काय स्वतःवर घमेंड. हां, कदाचित मी दिसायला इतका हँडसम नाही, सुंदर नाही, कदाचित त्यामुळेच. मग मला बघून बोलू लागला, अगं कामिनी, तू सांग, मी हँडसम नाही का? त्यामुळेच मुली मला बघून त्यांचा चेहरा फिरवतात का? तो असाच होता, अगदी नेहमीच मस्ती करणारा. आता मी त्याच्या त्या प्रश्नाचं काय उत्तर देणार होते? मी त्याच्या त्या बोलण्याला टाळण्याचा प्रयत्न करायचे. म्हणायचे, तुम्हाला माहीत आहे, जी नवीन मुलं अनाथाश्रमात आली आहेत त्यांच्यापैकी कमी वयाच्या मुली किती आहेत? मी उगाचच रजिस्टर उघडून त्याच्यामधून त्याबद्दल काहीतरी बोलू लागले. त्याने माझ्या हातातून पेन घेऊन एका साईडला ठेवलं आणि रजिस्टर बंद केलं. बोलू लागला, कामिनी, मी तुम्हाला काहीतरी विचारलं आहे, मला सांगा. मी म्हणाले, तुमच्या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ? खूपच विचित्र आणि वेगळा प्रश्न आहे. बोलू लागला, खरं तर मला एक मुलगी आवडली आहे, अगदी मनापासून तिच्यावर प्रेम करू लागलो आहे, परंतु ती तर मला कवडीचा भाव देत नाही, मला बघून नजरच फिरवते. त्यामुळे जरा भीती वाटते, कारण की असं न हो की मी तिच्यापुढे माझ्या प्रेमाची कबुली द्यावी आणि मग तिने मला त्यावर चांगलेच खडे बोल सुनावेत. तुम्ही सांगा, मी हँडसम दिसत नाही का? तो इंचाचा भाऊ होता, त्यामुळे मी त्याची बुराई कशी करणार होते? तो नक्कीच सुंदर तरुण नव्हता, परंतु वाईट देखील नव्हता. मी म्हणाले की तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही तुमचं नशीब आजमावा. त्यावर तो बोलू लागला, तू तरी मला नीट पाहिलं आहेस का? जरा नीट लक्षपूर्वक बघून सांग. मुलींना जास्त माहीत असतं, कारण की सगळ्याच मुली साधारणतः एकसारखे स्वप्न बघतात. आता माझ्यामध्येही अशी हिंमत नव्हती की मी त्याला अगदी डोळे वटारून बघू शकेन. मी फक्त अशीच ओझरती नजर टाकली आणि बोलू लागले, हां, तुम्ही चांगले आहात. बोलू लागला, जर तुम्हाला माझ्यासारख्या मुलाने प्रपोज केलं तर तुम्ही होकार द्याल का? आता तर त्याच्या प्रश्नाने मला अगदीच गप्प केलं. मी खूपच नर्वस होते. त्याला काय उत्तर देणार होते? बोलू लागला, सांग ना कामिनी. मी म्हणाले, आमची चॉईस कुठे बघितली जाते इथे नाही आमची इच्छा विचारली जाते आणि नाही अपेक्षा. माझ्यासाठी जर एखाद्या म्हातारा माणसाचं स्थळ आलं तरी देखील मी त्याला नकार देऊ शकत नाही. ज्या प्रकारे मी त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली होती, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता. एकदमच त्याने माझा हात पकडला. हे पाहून तर मी खूपच घाबरले. याच्या आधी मी काही बोलणार, तो बोलू लागला, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. तुझी इच्छा, तुझी परवानगी पाहिजे आहे. कामिनी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कामिनी, ती मुलगी दुसरी कोणी नाही तर ती तूच आहेस. हे ऐकून तर माझ्या कानामध्ये शिट्ट्याच वाजू लागल्या. मी त्याच्या त्या प्रपोजसाठी अजिबातच तयार नव्हते. लगेचच माझा हात त्याच्या हातातून खेचून घेतला. लगेचच त्या खोलीतून बाहेर आले. परंतु दारापर्यंत पोहोचले तेव्हा बोलू लागला, कामिनी, उद्या मी माझ्या बहिणीला पाठवेन तुझा हात मागण्यासाठी. मला नकार नकोय तुझा. नकाराचा काही प्रश्नच नव्हता, कारण की तो एक चांगला मुलगा होता. दुसऱ्या दिवशी इंचार्ज खूप खुश होऊन आनंदाने आली होती. सोबतच मनोहर देखील होता. इंचार्ज बोलू लागली, आम्ही दोघेच बहीण भाऊ आहोत आणि हा माझ्यासोबतच राहतो. कामिनी, तू याच्यासोबत खूप खुश राहशील. याच्या आधी की इंचार्ज माझ्या हातात अंगठी घालेल, मनोहर बोलू लागला, ताई, कामिनीला मी अंगठी घालेन. अनाथ आश्रमात असलेले सगळे लोक या आनंदाच्या सोहळ्यात सामील झाले. त्या दिवसांमध्ये नीता तिच्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला गेली होती, त्यामुळेच मी तिला ही बातमी सांगितली नाही. नाहीतर ती तिची सर्व ट्रिप सोडून इथे निघून आली असती. मी विचार केला, जेव्हा ती मला भेटायला येईल तेव्हा तिला मी ही आनंदाची बातमी सांगेन. आणि हे तर सरळ उघड आहे
की ते देखील खूपच खुश होईल. बाहेर फिरायला जाण्याच्या आधी नीता इथे आली होती. बोलू लागली, माझं जाण्याचं अजिबात मन करत नाही. कामिनी, तू एक काम कर, तू माझ्यासोबत चल. मी म्हणाले, मी कशी तुझ्यासोबत फिरायला येऊ शकते? अनाथ आश्रमाचा कारभार माझ्या डोक्यावर आहे. तू स्वतःच विचार कर, माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. बोलू लागली, तुझ्याशिवाय माझं तिथे मन लागणार नाही. मी जोपर्यंत एक दिवसात इथे येत नाही, तुझा चेहरा पाहत नाही, माझा तर दिवसच जात नाही. सध्या तरी मी तिला सांगितलं की आता तू तुझ्या संसारात लक्ष द्यायला सुरुवात कर. आणि असं हे काय तुझं वागणं आहे? आता तर निलेश भाऊ देखील मला बोलू लागले की तुम्ही तिला समजावा की तिने आता संसारात मन रमवावं. ती नेहमीच फक्त तुमच्याबद्दल बोलत असते आणि माझ्याकडे अनाथ आश्रमात येण्यासाठी हट्ट करत असते. मी एका ऑफिसमध्ये काम करतो. रोज रोज तर इथेच फेऱ्या मारू लागलो तर काय कमावेन आणि काय करेन? परंतु मी समजावल्यानंतर देखील नीतावर खूपच कमी परिणाम व्हायचा. मी खुश होते की चला, निलेशसोबत ती फिरायला तर गेली आहे. ती गेल्यानंतर लगेचच मनोहरने मला प्रपोज केलं होतं आणि मग लगेचच साखरपुडा देखील झाला होता. तसं तर 2 महिन्यानंतर लग्न करण्याचं ठरलं होतं. परंतु मी इन्चार्जला सरळ सरळ सांगितलं होतं की या 2 महिन्यांमध्ये मनोहरला सांगा की माझ्यापासून लांबच राहा. ते ऐकून तो एका वेगळ्याच नजरेने मला बघत होता. बोलत होता, एकदा माझ्या घरी ये, मग तुला सांगतो. तुला खूप नियम लावता येतात ना? लक्षात ठेव, मोजून मोजून बदले घेईन तुझे. जी तू दुराव्याची शिक्षा मला देत आहेस ते तुला खूप महागात पडेल. असं अगदी मस्तीच्या स्वरात बोलत होता. त्याचं ते असं बोलणं माझ्या हृदयाची धडधड वाढवण्यासाठी पुरेसं होतं. मला वाटलं होतं की नीता 8 दिवसांनंतर येईल, परंतु ती तर 4थ्याच दिवशी रडत रडत अनाथ आश्रमात पोहोचली. बोलू लागली, माझं अजिबातच मन लागलं नाही तिकडे. सारखं सारखं मला तुझी आठवण येत होती. त्यामुळे मी निलेशला सांगितलं की मला नाही राहायचं इथे, फक्त परत चल. आणि मग नाईलाजाने त्याला मला इकडे परत आणावं लागलं. मी तर त्या मूर्ख मुलीच्या बोलण्यावर डोक्यावर हातच मारला. सध्या तरी मी माझ्या हातात असलेली अंगठी तिला दाखवली तेव्हा ती मला अगदी हैराण होऊन पाहू लागली. बोलू लागली, ही कधी विकत घेतलीस तू? माझ्या चेहऱ्यावर असलेलं हसू पाहून ती थोडी हैराण झाली. मी तिला हळूहळू सर्व काही सांगितलं. हे ऐकून तर तिला खूपच राग आला. खरं तर मला वाटलं होतं की ती प्रेमाने मला मिठी मारेल, मला आशीर्वाद देईल. बोलू लागली, कोण हा इंचार्जचा भाऊ आहे? कोण तुला माझ्यापासून वेगळं करणारा? मी म्हणाले, नीता, तुला काय झालंय? वेळ लागलाय का? तू अशी का वागतेस? ती बोलू लागली, नाही, तू त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही. मी म्हणाले, नीता, तुला काय झालंय? मी म्हणाले, का नाही करू शकत? मनोहर खूप चांगला माणूस आहे. ती बोलू लागली, बस, नाही करू शकत. मी म्हणाले ना, नाही करू शकत, मग नाही करू शकत. तो तर तुला माझ्यापासून खूप लांब घेऊन जाईल. कारण की मला माहीत आहे की जेव्हा तो पहिल्यांदा इथे यायचा त्याच्या बहिणीला हे सांगायचा की मी तर दुबईमध्ये जॉब करेन आणि तिथेच शिफ्ट होईन, मला भारतात राहायचं नाही. हा तर तुझ्यासोबत लग्न करून तुला खूप लांब घेऊन जाईल आणि मी मरून जाईन तुझ्याशिवाय. मी तिचं हे अशा प्रकारचं बोलणं ऐकून खूपच घाबरले. मी म्हणाले, अगं नीता, कोणीही एकमेकांसोबत आयुष्यभर नाही राहू शकत. हे तर मला देखील माहीत होतं की मनोहरचा फ्युचर प्लॅन हाच आहे. त्याला इथे राहायचं नव्हतं. तो चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्याला जसं दुबई किंवा इतर आणखी दुसऱ्या देशातून नोकरीची ऑफर आली असती, तो तर मला तिथे घेऊन गेला असता. परंतु नीताने तर एक मोठा तमाशाच उभा केला होता. तिने माझा हात पकडला आणि अगदी वाईट पद्धतीने माझ्या हातातून अंगठी काढून दूर फेकून दिली. बोलू लागली, काढ ही अंगठी आणि संपवून टाक हे नातं. कामिनी, तू कधीच कोणासोबत लग्न करू शकत नाहीस, समजलं? आणि नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत. 2 दिवस खूप मुश्किलीने मी घरामध्ये घालवते. त्या 2 दिवसात 1000 वेळा मी तुझी आठवण काढते. निलेशचा जीव खाते की मला कामिनीला बघायचं आहे, मला तिला भेटायचं आहे, तिच्यासोबत बोलायचं आहे. जेव्हापर्यंत मी तुझ्यासोबत माझ्या मनातलं बोलत नाही तेव्हापर्यंत मला चैन पडत नाही. मग तू असं कोणासोबत लग्न कसं करू शकतेस? मला नीतेच्या त्या बोलण्यावर, वागण्यावर आता वाईट वाटू लागलं. मी सगळ्यात आधी तर माझी अंगठी शोधून माझ्या बोटात घातली आणि मग नीतासोबत अगदी रागात बोलू लागले. खूप झालं आता. तुला तुझ्या संसारात मन रमवायला पाहिजे, तुझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवायला पाहिजे. हे तर स्पष्ट आहे की मी पूर्ण आयुष्य असं नाही राहू शकत. लग्न तर मला देखील करायचंच आहे. आज मनोहरसोबत नाही झालं तर उद्या दुसऱ्या कोणासोबत तरी होईलच. परंतु मी नेहमीच कायमस्वरूपी इथे आश्रमात बसून नाही राहू शकत. माझं देखील स्वतःचं काही आयुष्य आहे. हे ऐकताच ती हुंदके देत रडू लागली आणि लगेच तिथून निघून गेली. मी विचार केला की ठीक आहे, बरं जर ती निघून गेली. माझ्या त्या वागण्यावर ती तिच्या संसारात जरा लक्ष देईल आणि माझ्यासोबत बोलणं जरा कमी करेल. मला वाटलं होतं की 2-3 दिवसानंतर ती परत येईल, तिला तिच्या वागण्यावर पश्चाताप होईल. परंतु 8 दिवस निघून गेले. नीताची काहीच बातमी नव्हती.
आता तर मला नीताची काळजी वाटू लागली. दुसरीकडे मनोहर रोज माझ्यासोबत फोनवर बोलू लागला. रोजच्या रोज तो माझ्यासोबत काही ना काही प्लॅन बनवायचा. कधी बोलायचा की लग्नानंतर आपण लगेचच हनीमूनला निघून जाऊ, 15-20 दिवस तिकडेच राहू. मी देखील आजकाल तसेच काहीतरी स्वप्न रंगवत होते. नीता अशी रागावून जाऊन आता 10 दिवस उलटून गेले. एके दिवशी निलेश भाऊंचा फोन आला. ते खूपच टेन्शनमध्ये होते. बोलू लागले, कामिनी तुम्ही घरी येऊ शकता का? मी खूपच मजबुरीच्या अवस्थेत तुम्हाला फोन केला आहे. मी म्हणाले, काय झालं? बोलू लागले की नीता खूपच आजारी आहे. तिचा ताप उतरतच नाही आणि त्या तापाच्या झोपेमध्ये सारखं तुम्हाला बोलावते. हे ऐकताच माझं हृदय धडधडू लागलं. मी लगेचच तिच्या घरी गेले. ती अगदी निपचित होऊन तिच्या बेडवर पडली होती. जेव्हा मी तिच्या जवळ गेले तेव्हा तिला हाक मारली. तिने माझा हात पकडला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला बघून बोलू लागली, कामिनी प्रार्थना कर, मी मरून जावं. तिचं ते बोलणं ऐकून मी हैराण झाले. मी म्हणाले, असं का बोलतेस ग? मला माहीत आहे तुला काहीही होणार नाही. ती बोलू लागली की तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुला हे का समजत नाही? जेव्हापासून मी तुझ्यावर नाराज होऊन इथे आली आहे तेव्हापासून मला ताप भरला आहे. निलेशला खूप वेळा सांगितलं की कामिनीला इथे बोलाव, तेव्हाच मी ठीक होईन, परंतु त्याने माझं ऐकलं नाही. 10 दिवस झाले मला ताप आला आहे. माझा ताप थोड्या वेळसाठी देखील उतरला नाही. आता जाऊन कुठे निलेशने तुला बोलावलं आहे? ती माझ्यापुढे अगदी हतबल झाली होती. मी तिला मिठी मारली. तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ती रडत होती. बोलू लागली, जर तुला लग्नच करायचं आहे ना मग ठीक आहे, असं कर, तू निलेशसोबत लग्न कर. हे ऐकून तर मला खूप राग आला. मी बोलू लागले, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तू हे काय बोलतेस? शुद्धीत तर आहेस? ती रडू लागली. माझा हात पकडून मला विनंती करू लागली. बोलू लागली, कामिनी मी मरून जाईन. जर तुझी इच्छा असेल की तुझी मैत्रीण जिवंत राहावी तर निलेशसोबत लग्न कर. आपण दोघी मिळून राहू, जसं अगदी लहानपणापासून मिळून राहिलो आहोत. माझी काहीच हरकत नाही जर तू माझ्या नवऱ्याची बायको झालीस तर. मी माझा हात तिच्या हातातून सोडवला. मला वाटलं की ते शुद्धीत नाही, त्यामुळेच मी इथून निघून जाणं चांगलं आहे. जसं मी उठून मागे वळले तेव्हा निलेश दरवाजाजवळच उभा होता. त्याच्या हातामध्ये चहाचे 2 कप होते. जेव्हा माझी निलेशच्या नजरेला नजर मिळाली तेव्हा तो थोडा घाबरला. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी लगेचच त्या खोलीतून बाहेर गेले. मी विचार देखील करू शकत नव्हते की नीता माझ्यासोबत हे असं काही बोलेल. आतून मला नीता आणि निलेशच्या भांडणांचा आवाज येत होता. ती सारखं बोलत होती की तू माझ्या मैत्रिणीसोबत लग्न कर, नाहीतर मी तिच्याशिवाय मरून जाईन. आणि तो भांडत होता, तू तर तमाशाच बनवला आहेस माझा. मी तुला आधीही सांगितलं आहे की माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी तर कुणाला डोळे भरून पाहू देखील शकत नाही. मग लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे. पण नाही करायचं कोणासोबत लग्न, मला नाही करायचं कोणासोबत लग्न, समजलं? चांगलं होईल की तू देखील तुझ्या संसारात मन रमवण्याचा प्रयत्न कर. का तू स्वतःमुळे दुसऱ्यांना त्रास देतेस? मग त्यानंतर अचानकच मला निलेशच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. धावतच मी खोलीत गेले. तेव्हा मी पाहिलं तर नीताने तिच्या तोंडामध्ये खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या आणि पाणी पिऊन त्या गिळून टाकल्या होत्या. बोलू लागली, ठीक आहे, मी मरून जाते, मग तुम्हा दोघांना जे पाहिजे ते करा. हे ऐकून आम्हा दोघांना खूप मोठा धक्का बसला. लगेच निलेश आणि मी नीताला घेऊन दवाखान्यात पोहोचलो. मी देखील सोबतच होते, परंतु ती हळूहळू झोपू लागली. जेव्हापर्यंत आम्ही दवाखान्यात पोहोचलो होतो तेव्हापर्यंत ती बेशुद्ध झाली होती. 2 दिवस झाले होते, परंतु नाही नीताला शुद्ध येत होती आणि नाही डॉक्टरला काही आशा दिसत होती. डॉक्टर बोलत होते की औषधांचा परिणाम पूर्ण शरीरावर झाला आहे. आम्हाला भीती वाटते की ती कोमात जाऊ नये. हे ऐकून माझी रडून रडून खूप वाईट अवस्था झाली. निलेशची अवस्था देखील माझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती. 2 दिवसानंतर तिला शुद्ध आली तेव्हा आमच्या जीवात जीव आला, परंतु ती तिच्या हट्टावर अजूनही कायम होती. आम्हा दोघांना बोलू लागली, जर तुम्ही दोघांनी लग्न केलं नाही तर मग मी पुन्हा असंच काहीतरी करेन. मी कामिनीला कधीही मनोहरसोबत सहन करू शकत नाही, पाहू शकत नाही, कोणासोबतच पाहू शकत नाही. माझी इच्छा आहे की ती नेहमीच माझ्या डोळ्यांसमोर पाहिजे. तिने माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये, नाहीतर मी स्वतःला संपवून टाकेन. निलेश भाऊंना समजलं होतं की ती फक्त धमकी देत नाही तर खरंच ते ती करून दाखवते. त्यामुळे मला देखील हार मानावी लागली. तिने त्याच वेळेला त्या दवाखान्यात आम्हा दोघांचं लग्न लावून दिलं. जेव्हा मी दवाखान्यातून अनाथ आश्रमात परत आले तेव्हा अगदी तुटून गेले होते. 2 दिवसानंतर मी अनाथ आश्रमात पोहोचले होते. समोरच मनोहर मला अगदी निरखून पाहत होता. बोलू लागलं, काय झालं होतं तुझ्या मैत्रिणीला ज्यामुळे तू 2 दिवसासाठी तिच्या घरी राहायला गेली होतीस? किती फोन केले मी तुला कामिनी, एकाही फोनचं उत्तर दिलं नाहीस तू. मी त्याला काय सांगणार होते. मी हातातून अंगठी काढली, त्याच्या हातात दिली.
तेव्हा तो हैराण होऊन मला पाहू लागला. बोलू लागला, कामिनी हे काय आहे? मी म्हणाले, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. हे ऐकताच तो रागाने वेडापिसा झाला. बोलू लागला, तुझं डोकं खराब झालं आहे का? मी काय सांगितलं आहे तुला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रोज आपण फोनवर बोलतो. कालपर्यंत तर तुला या नात्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग आज असं काय झालंय? मी म्हणाले, आज माझं लग्न झालंय. मी हे बोलताच तो मला निरखून पाहू लागला, जणू काय मी खोटं बोलत आहे. बोलू लागला, कामिनी प्लीज अशी जीवघेणी मस्ती करू नकोस. मला हे असं का सांगतेस? हे सगळं ऐकून मी हाताने माझा चेहरा लपवला आणि हुंदके देत रडू लागले. मी त्याला रडत रडत सर्व काही सांगितलं. तो बोलू लागला की हा घाईघाईत घेतलेला निर्णय आहे, इमोशनल होऊन घेतलेला निर्णय आहे. तू आत्ताच्या आत्ता घटस्फोट घे त्या माणसाकडून. मी या नात्याला मानतच नाही. जर तुझंच मन या गोष्टीसाठी तयार नाही, मग तू कसं लग्न करू शकतेस? हा तुझ्यावर देखील अन्याय आहे. मी सहन करणार नाही हे कामिनी. चल फोन लाव त्याला. मनोहर खूपच टेन्शनमध्ये होता. मी म्हणाले, मनोहर ती मरून जाईल. पहिल्यांदाच मी मनोहरच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले होते. बोलू लागला, आणि मग मी? माझं काय होईल कामिनी? माझ्याबद्दल नाही विचार केलास तू? मी तुझ्यासाठी इतका परका झालो का? त्याने त्याचे अश्रू पुसल्यावर बोलू लागला, ठीक आहे, जाऊन मैत्रिणीला हे आयुष्य दे. हे बोलून तो थांबला नाही. अनाथ आश्रमातून बाहेर निघून गेला. ते 2 दिवस माझे रडून रडून गेले होते, कारण की मी देखील आता मनोहरवर प्रेम करू लागले होते. दुसऱ्या दिवशी इंचार्ज माझ्याजवळ आली आणि बोलू लागली, तू खूप चुकीचा निर्णय घेतला आहेस. माझ्या भावाला खूपच वाईट वाटलं आहे. तो तर तुला ही खुशखबर सांगायला आला होता की त्याला दुबईमध्ये नोकरी मिळाली आहे आणि लग्नानंतर लगेच तो तुला दुबईला घेऊन जाईल. त्याला खूपच वाईट वाटलं आहे. तुझ्या या इमोशनल फुल निर्णयामुळे माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तर हसूच गायब झाला आहे. आज रात्रीच्या फ्लाईटने तो दुबईला जात आहे आणि कधीही परत येणार नाही. हे ऐकताच माझं हृदय धडधडायचंच थांबलं. परंतु मी काय करू शकत होते? माझ्या मैत्रीची तर कुर्बानी देऊ शकत नव्हते. काही दिवसानंतर लगेचच नीता एकदम खुश आनंदाने चेहऱ्यावर खूप सारा हसा आणून अनाथ आश्रमात आली होती मला घेऊन जाण्यासाठी. नंतर माझ्यासाठी नवरीची साडी घेऊन आली. नवरीचे सगळे दागिने घेऊन आली. मला स्वतःच्या हाताने तयार केलं आणि मी अगदी हैराण होऊन तिला पाहत होते. ती खरंच एखादी वेडी मुलगी होती. नाहीतर स्वतःच्या सवतीला असं कोण तयार करेल? तर दुसरीकडे निलेशच्या चेहऱ्यावर खूपच टेन्शन होतं. कोणताच आनंद त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. मला माहीत होतं की मी एक नको असलेली नवरी होते. घरी जाताक्षणी नीताने मला खोलीत बसवलं आणि स्वतः बाहेर निघून गेली. माझ्या मनात अजूनही निलेशबद्दल काहीच भावना नव्हत्या. मला माहीत होतं की त्याच्या मनात देखील माझ्याबद्दल काहीच भावना नाहीत. त्यावेळी मला कोणतं दुःख होतं तर ते फक्त मनोहरचं होतं की माझ्यामुळे त्याचं मन तुटलं होतं. त्याला खूप वाईट वाटलं होतं. परंतु मी काय करणार होते? ती गोष्ट नीताच्या आयुष्याची होती आणि मी इतकी स्वार्थी होऊ शकत नव्हते की मी स्वतःच्या मैत्रिणीला मृत्यूच्या दारात लोटू शकत होते. मग त्यानंतर मी हा विचार केला की वेळेनुसार तो देखील स्वतःला सावरेल. माझ्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. मी अगदी सावरून बसले. मी विचार केला होता की मी निलेशला सांगेन की मी सध्या तरी अशा कोणत्याच नात्यासाठी तयार नाही. परंतु जेव्हा मी नजर वर करून पाहिली तेव्हा निलेशच्या ऐवजी खोलीमध्ये नीता आली होती. मला हसून पाहत होती. माझ्याजवळ बसली. बोलू लागली, तू खूप सुंदर दिसतेस. तुला माहीत आहे, मला तुला नवरीच्या वेशात बघायची खूप इच्छा होती. मी काहीच उत्तर दिलं नाही. नीता पुढे बोलू लागली, हे बघ, निलेशला तू अजिबातच आवडत नाहीस. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळेच मी तुला सगळं सरळ सरळ स्पष्ट सांगायला आली आहे. निलेशसोबत तुझं नातं फक्त कागदोपत्री राहील. कारण की जितकं प्रेम तो माझ्यावर करतो, आता मी देखील तितकंच प्रेम निलेशवर करू लागले आहे. त्यामुळे मी असा कधीच विचार करणार नाही की त्याने तुला ते प्रेम द्यावं जे प्रेम तो मला देतो. त्याने तुला त्या नजरेने पाहावं ज्या नजरेने तो मला पाहतो. मला तिचं ते बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसला. बोलू लागली, मी इथे फक्त तुला माझ्यासाठी घेऊन आले आहे, जेणेकरून तुझं कुठेही लग्न होऊ नये आणि तू माझ्यापासून दूर जाऊ नये. पण आपण या घरामध्ये दोघी तशाच प्रकारे राहू जसं आपण आश्रमात राहत होतो. हां, पण निलेश माझा नवरा आहे. माझी अशी अजिबात इच्छा नाही की तू त्याच्यासाठी तयार व्हावं किंवा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करावा. पूर्ण दिवस तू घरामध्ये तुझं मन असेल तिथे फिरू शकतेस, पण जसा निलेश घरी येईल तू खोलीच्या बाहेर यायचं नाहीस. तुझं खाणं पिणं सगळं मी तुला तिथेच आणून देईन. तिचं ते बोलणं ऐकून माझी अवस्था अशी झाली होती जणू मी एक सजीव पुतळाच बनले होते. किती स्वार्थी प्रेम होतं नीताचं. जर तिची अशीच काही इच्छा होती मग तिने माझं नातं मनोहरसोबत का तोडलं? का तिच्या नवऱ्यासोबत लग्न लावून दिलं? मी देखील एक माणूस होते, एक जिवंत स्त्री.
माझ्या मनात देखील सगळ्या भावना होत्या. मला चांगलं वाटायचं जेव्हा कोणी माझ्यावर प्रेम करायचं. मी फक्त एका मैत्रीसाठी स्वतःचं आयुष्य बर्बाद करू शकत नव्हते. एक साधी अपेक्षा होती, इच्छा होती, ज्याला कोणीही नकार देऊ शकत नाही. त्यानंतर तिने मला जे काही सांगितलं हे ऐकून तर माझी शुद्धच हरपली. बोलू लागली, जर तू कधीही निलेशच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःला संपवून टाकेन. तुला माहीत आहे ना, मी जे बोलते ते करून दाखवते. हे बोलून ती खोलीच्या बाहेर निघून गेली आणि मी तिचं ते बोलणं ऐकून अशी होते जणू काय एक पुतळाच झाले होते. खरंच ती माझी तीच मैत्रीण होती का, जी माझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करत होती? ती कसं काय तिच्या प्रेमासाठी आयुष्यभराची शिक्षा मला देऊन गेली होती? मी विचार देखील करू शकत नव्हते. माझ्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले. माझी ती रात्र हुंदके देत देत गेली. पहिल्यांदाच मला माझी माहीत नसलेली आई आठवू लागली, जिच्या काळजाचा मी तुकडा होते. मग विचार केला, जर तिलाच माझ्यावर दया आली नाही, मलाच ती अनाथ आश्रमाच्या झोळीत टाकून दिलं, मग असं असताना मित्रांकडून कशी अपेक्षा करणार होते? मग त्यानंतर मला असं वाटू लागलं की कदाचित मला मनोहरचा शाप लागला आहे. तो माझ्यावर किती प्रेम करायचा आणि मी त्याच्यापुढे नीताला जास्त महत्त्व दिलं. नीताला तर सगळं मिळालं होतं, प्रेम करणारा नवरा, स्वतःचं घर आणि ती मैत्रीण देखील, जिने मैत्रीसाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी खोलीच्या बाहेर आले तेव्हा मी, निलेश आणि नीता नाश्ता करत होतो. मला बघून नीता बोलू लागली, कामिनी इकडे ये, बस, मी तुला नाश्ता बनवून देते. याच्या आधी की नीता उठून माझ्यासाठी नाश्ता बनवेल, निलेशने कपाळावर आठ्या आणल्या आणि उठून उभा राहिला. स्वतःचा कप पकडला आणि एका झटक्यात तो गरम गरम चहा प्यायला. बोलू लागला की मी ऑफिसला जातोय. मला समजलं होतं की माझं तिथे येणं त्याला अजिबातच आवडलं नाही. हे तर सरळ सरळ होतं की मी त्याची नको असलेली बायको होते. त्याच्यासमोर त्याचं प्रेम बसलं होतं. मग असं असताना तो मला कसं महत्त्व देणार होता? वेळ निघून चालला होता. नीता निलेश येण्याच्या आधीच मला खोलीमध्ये कैद करायची. माझं जेवण देखील तिथेच द्यायची. नेहमीच मला खोलीच्या बाहेर नीता आणि निलेशच्या हसण्याचा, बोलण्याचा आवाज यायचा. त्यावेळी मी अगदी हुंदके देत रडायचे. मला माझ्या चुकीची पुरेपूर जाणीव झाली होती. नीता तर तसं माझी खूप काळजी घ्यायची, परंतु निलेशच्या समोर मला येऊ द्यायची नाही. 3 महिने निघून गेले. मला वाटायचं जणू काय मी एक कठपुतलीच आहे, नीताच्या इशाऱ्यांवर नाचणारी कठपुतली. एके रात्री मी रडत होते जेव्हा माझ्या खोलीच्या दारावर टकटक झाली. मला वाटलं की नीता असेल. मी अश्रू पुसले. दरवाजा उघडला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. समोर निलेश उभा होता. मला बघून बोलू लागला, तू का रडतेस? मला त्यावेळी इतका राग आला की काय सांगू. त्याला खरंच काहीच माहीत नव्हतं. मी म्हणाले, तुम्हाला काही फरक पडतो का? तुमच्याजवळ तुमची आवडीची बायको हजर आहे, जा तिच्याजवळ जा, मला माझ्या अवस्थेवर सोडा. असं बोलून मी दरवाजा बंद केला. खूप वेळ माझ्या दारावर टकटक होतच राहिली, परंतु मी दगडाची नव्हते की हे सगळं हसून सहन करू शकत होते. एके दिवशी रात्री 3 वाजले होते. माझं डोकं खूप जास्त दुखत होतं. मी विचार केला की यावेळेला ते दोघं त्यांच्या खोलीत असतील, त्यामुळे स्वतःसाठी चहा बनवावा. मी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये निघून गेले. आता मी चहा बनवतच होते की मला असं वाटलं की किचनच्या दारावर कोणीतरी उभा आहे. मी मागे वळून पाहिलं तेव्हा हैराण झाले. निलेश किचनच्या दारावर टेकून उभा होता. जेव्हा माझी नजर त्याच्यावर गेली तेव्हा तो एकदम ताठ उभा राहिला. बोलू लागला, चहा बनवतेस? मी म्हणाले, हो, माझं डोकं खूप दुखतंय. बोलू लागला की डोकं तर माझं पण खूप दुखतंय, खूप रात्रीपासून जागाच आहे. कोणाची तरी हुंदके मला शांत झोपू देत नाही. एक काम कर, माझ्यासाठी देखील एक कप चहा कर. माझा हात काही क्षणासाठी तिथेच थांबला, परंतु मी काहीच उत्तर दिलं नाही. मी चहा बनवला होता, त्यामुळे एका कपात चहा टाकला आणि म्हणाले, हा चहा तुम्हीच घ्या, मी झोपायला चालले. याच्या आधी की मी किचनच्या बाहेर निघून जाईन त्याने माझा हात पकडला. मला असं वाटलं की एक जोरदार करंट माझ्या पूर्ण शरीरात गेला आहे. बोलू लागला, चहा तू स्वतःसाठी बनवला होतास, मग तुझा कप मला देऊन का चालली आहेस? कधीपर्यंत दुसऱ्यांसाठी स्वतःच्या इच्छा? चल असं करूया, आपण अर्धा कप चहा पिऊया. हे ऐकून मी हैराण झाले. जे सर्व काही त्याच्या डोळ्यात होतं ते पाहून मला काहीतरी वेगळंच होत होतं. मला समजत नव्हतं की मी निलेशला काय उत्तर द्यावं. माझा हात पकडून तो मला मांडणीजवळ घेऊन आला. 1 कप चहाचा भरून बोलू लागला, घे, पी हा चहा. मी जितके हैराण होत होते तितकं कमी होते. मी हैराण होऊन त्याला पाहत होते. तो बोलू लागला की मी देवाच्या कृपेने खूप हँडसम मुलगा आहे आणि मला बघण्याचा तुला पुरेपूर अधिकार आहे, परंतु जरा मला हे तर सांग की तू माझ्यापासून लपून का राहतेस? मी तर तुला बघण्यासाठी आतुर असतो.
जेव्हा मी ऑफिसमधून येतो तेव्हा तू मला कुठेही दिसत नाहीस. निलेशचं ते बोलणं तर मला अगदी हैराण करणारं होतं. मी म्हणाले, तुम्हाला परवा आहे माझी? माहीत नाही का, मी तक्रार करत होते. त्यावर तो बोलू लागला, खूप परवा आहे, खूप काळजी आहे, त्यामुळेच तर विचारतोय ना. तू तर खोलीचा दरवाजा देखील लॉक करून ठेवतेस. कधी तुला बघण्याचं मन झालं तर मी दारावरूनच पुन्हा परत माघारी फिरतो. इतका अत्याचार तर चांगला नसतो ना कामिनी. मी त्याचं ते बोलणं ऐकून अगदी हैराण होते. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मग बोलू लागला, कामिनी, तू खूप चांगली मुलगी आहेस. माझी इच्छा नसताना देखील तू मला आता आवडू लागली आहेस. कदाचित हे आपल्यातलं एक नातं आहे जे मला तुझ्याजवळ खेचून घेत आहे. जेव्हा कधी मी ऑफिसवरून परत येतो माझी नजर फक्त तुला शोधत असते. का तू मला वाट पाहायला लावतेस? तू माझी बायको आहेस, त्यामुळे तुला असं खोलीमध्ये बंद राहण्याची काहीच गरज नाही. उद्या जेव्हा मी येईन तेव्हा तू तयार होऊन बाहेर बस, जसं नीता तयार होऊन असते. असं बोलत तो किचनमधून निघून गेला आणि मी अगदी हैराण होऊन त्याला पाहत होते. दुसऱ्या दिवशी मी अगदी तसंच केलं. एक सुंदरशी साडी नेसली आणि खूप चांगली तयार झाले आणि निलेश येण्याच्या आधी बाहेर जाऊन उभे राहिले. मला हॉलमध्ये असं नटलेलं पाहून नीताचे डोळे अगदीच विस्फारले. बोलू लागली, तू इथे काय करतेस? याच्या आधी की मी तिला काही उत्तर देईन, बाहेर दारावरची बेल वाजली. मी लगेचच मेन दरवाजाजवळ गेले. दरवाजा उघडला तर समोर निलेशचा हसरा चेहरा होता. त्याचा तो हसरा चेहरा पाहून माझ्या चेहऱ्यावर देखील हसू आलं. त्याच्या हातामध्ये 2 शॉपिंग बॅग होत्या. त्याने एक बॅग मला दिली आणि बोलू लागला की हे तुझ्यासाठी आहे. तर हे ऐकून मी खूप खुश झाले. पुढे जाऊन दुसरी शॉपिंग बॅग नीताकडे दिली, परंतु ती इतक्या रागात होती की तिने ती शॉपिंग बॅग तिथेच फेकली आणि स्वतःच्या खोलीत गेली. याच्या आधी की मी तिच्या मागे मागे जाईन निलेशने माझा हात पकडला. बोलू लागला, काहीच गरज नाही तिला डोक्यावर नाचवायची, समजलं? जा जेवण गरम करून आण, आज आपण दोघे सोबत जेवू. मी म्हणाले की ते स्वतःला काही करून तर घेणार नाही ना. निलेश बोलू लागला, काहीही करणार नाही. निलेशने माझ्यासोबत बसून जेवण केलं. सोबतच पहिला घास स्वतःच्या हाताने मला भरवला. टपटप अश्रू माझ्या डोळ्यातून वाहू लागले. बोलू लागला, असं रडून मला लाजवू नकोस. मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागत होतो, अत्याचार करत होतो, परंतु माझे संस्कार मला या गोष्टीची परवानगी देत नाहीत की ज्या मुलीवर प्रेम करावं तिच्यावर अत्याचार करावं, जी तिचं हस्त खेळतं आयुष्य नीतासाठी सोडून आली आहे. स्वतःच्या हाताने त्याने माझे अश्रू पुसले. मग माझ्या कानाजवळ येऊन बोलू लागला, कामिनी, आज खोलीचा दरवाजा बंद करू नकोस. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. निलेशचं ते बोलणं ऐकून तर माझ्या मनातल्या सगळ्या कोमेजलेल्या भावना जाग्या झाल्या होत्या. रात्री 3 वाजता निलेश माझ्याजवळ आले होते. मग रोजच असं होऊ लागलं. ते नेहमीच अर्ध्या रात्री माझ्याजवळ यायचे, जेव्हा नीता झोपलेली असायची. काही दिवसांपूर्वी माझी तब्येत खूपच खराब झाली. मला काहीच पचत नव्हतं. नीता मला बघून हैराण झाली. लगेच मला डॉक्टरकडे घेऊन गेली. परंतु जी बातमी डॉक्टरने सांगितली ती ऐकून नीताला तर खूप मोठा धक्का बसला. परंतु मी मात्र खुश होते, कारण की मी निलेशला आता ती खुशखबरी देणार होते, जी खुशखबरी नीता देऊ शकली नव्हती. नीता मला अगदी हैराण होऊन पाहत होती. बोलू लागली, हे सगळं काय आहे? तुला लाज वाटली नाही हे सगळं पाप करताना? मी म्हणाले, मी काय केलं आहे? बोलू लागले की मी आज निलेशला सांगून तुला घटस्फोट द्यायला लावीन. माझ्या घरात राहून हे सगळं करत होतीस. कदाचित तिला हे ऐकायचंच नव्हतं की निलेश माझ्याजवळ देखील येऊ शकतो. जेव्हा मी घरी गेले तेव्हा निलेश आधीपासूनच घरात हजर होता. नीता बोलू लागली की ही एक चारित्र्यहीन बाई आहे. तुला माहीत आहे डॉक्टरने काय सांगितलंय? सांगितलंय ही गरोदर आहे. खरं तर मला माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे निलेश. तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेही जाऊ शकत नाहीस. ही एक चारित्र्यहीन बाई आहे. तिला घटस्फोट दे. मी हिला माझ्याजवळ ठेवू शकत नाही. मला हिला माझ्या घरात देखील ठेवायचं नाही. मग बोलू लागली, निलेश, तुझी इच्छा होती ना की मी तिला भेटू नये, मी माझ्या संसाराकडे लक्ष द्यावं, मी तुझ्यावर लक्ष द्यावं. मी आता हे सगळं सोडून देईन. मी आता या मुलीला परत कधीही भेटणार नाही. बस, पण हिला बाहेर हकलवून लाव, तिला घटस्फोट दे. ती रडत होती आणि रागाच्या भरात तिच्या तोंडाला जे येत होतं ते ती बोलत होती. परंतु निलेशची नजर तर माझ्यावर होती. तो माझ्याजवळ आला. बोलू लागला, खरंच तू गरोदर आहेस? कदाचित नीताचं सगळं बोलणं त्याने दुर्लक्षित केलं होतं. त्याच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती आणि त्याच गोष्टीची खात्री पटवून घेण्यासाठी तो माझ्याजवळ आला होता. मी त्याच्या त्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवली. त्याने मला एकदम घट्ट मिठी मारली. बोलू लागला, आज तू मला इतकी मोठी खुशखबरी दिली आहेस. तू आज माझ्याकडून जे मागशील ते मी तुला देईन. हे ऐकून तर नीताने पूर्ण घर डोक्यावर घेतलं. निलेश जवळ आली आणि त्याला माझ्यापासून दूर करू लागली. मला धक्के मारू लागली. बोलू लागली, निघून जा, माझ्या घरातून तू निघून जा.
माझा घर, माझा संसार बर्बाद करायला आली होतीस का? मी सांगितलं होतं ना की निलेशजवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला मी फक्त माझ्यासाठी घेऊन आली आहे. हे ऐकताच निलेशने तिला एक जोरदार कानाखाली लगावली. बोलू लागला, खबरदार, कामिनीला काही बोललीस तर. जर तुझ्यामुळे तिला काहीही नुकसान पोहोचलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. तू तिच्याकडून कमी कुर्बानी घेतली नाहीस तुझ्या प्रेमासाठी. कामिनी माझी बायको आहे आणि या घरामध्ये माझ्या बायकोच्या लायकीनेच राहील. हां, पण जर तुला हे मंजूर नसेल तर मग मी तुला तुझ्या निर्णयावर मोकळा सोडतोय. हे ऐकून नीता त्या खोलीत गेली. खोलीमध्ये स्वतःला बंद करून जोरजोरात किंचाळून रडू लागली. माझं मन खूपच तडफडत होतं. मी कधी तिला रडू दिलं होतं? नेहमीच तिला मिठी मारून तिचे अश्रू पुसले होते. परंतु निलेशने मला जाऊ दिलं नाही. बोलू लागला, काहीच गरज नाही तिच्या मागे मागे जाण्याची, नाहीतर ती तुझ्याकडून जगण्याचा हा अधिकार देखील हिसकावून घेईल. ती आतमध्ये रडत होती आणि मी इकडे बाहेर अश्रू गाळत होते. प्रेम तर माझं देखील तिच्यावर होतं, परंतु मला माझ्या नात्याचा हक्क देखील पाहिजे होता. दुसऱ्या दिवशी नीता खूपच शांत होती, परंतु मला मात्र तिच्यासमोर जायला खूप भीती वाटत होती. तिच्या हातामध्ये एक मोठा बॉक्स होता. मला बोलू लागली की माझ्याजवळ बस. मी तिच्याजवळ बसले. मग त्यानंतर तिने तो बॉक्स माझ्या हातात दिला. बोलू लागली, याच्यामध्ये लग्नाचा शालू आहे, आज घालून तयार हो. निलेशला आज मी स्वतः तुझ्या खोलीत पाठवेन आणि निर्धास्त राहा. आज नंतर मी तुला कधीच काहीच बोलणार नाही. मला समजून चुकलं आहे की मी जे काही केलं आहे ते चुकीचं होतं. मला तुझ्याबद्दल देखील विचार करायला हवा होता. आमच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि मला 2 मुलं आहेत, परंतु नीताला अजून मूल नाही. परंतु आम्ही दोघी आमच्या मुलांना अशा प्रकारे सांभाळतोय जणू काय आम्ही दोघी त्यांच्या सख्या आई आहोत. त्यानंतर नीता देखील माझ्यासोबत कधीच वाईट वागली नाही. कदाचित त्यामागे हेच कारण होतं की तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम अजूनही होतं, पण मात्र तो जुनून संपला होता, ज्यामुळे तिने इतकं मोठं पाऊल उचललं होतं. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.